तर वाघानो, तुमचा लाडका ब्लॉगर शिद्या. आज काय आपली गाडी भरायची नव्हती. विषय असा झालता की माल जरा कमी होता, त्यामुळं राहिलं होतं. गावात आलो, शेट म्हणलं चला म्हणलं जाऊन यायचा जरा बाहेर आपल्याला. मग काय माहीत नव्हतं कुठं जायचं आहे, पण चला म्हणलं जाऊ. एका पंपावर आलो, तिथं काय सीएनजी गाड्यांची रांग होती. तिथनं आलो पुढं माळाने मी म्हणलं जायचं आहे कुठं बाबा, काय विषय. इकड्याला म्हणलं कुठं जायचं आहे सांग बाबा, म्हणलं सगळं माळ आणि जंगलच लागलंय म्हणलं आपल्या इकडं. तर आलतो पुढं बार्शी या पुढं. विषय असा होता की जरा थोडं काम होतं म्हणलं, आणि इथं ही नीरा नदी, हे पण काय कुरडीच नदी जंगलामध्येच. पुढं आलो, तिथं जरा नाश्ता ती करून घ्यावा म्हणलं, आणि आपला होता शनिवार, त्यामुळं आपण ताक ती घेतलं. मग ह्याने नाश्ता ती केला. आणि विषय असा होता की एक ठिकाणी होता 20 एकराचा प्लॉट, ते शेट बघून यायचं होतं आपल्याला. मग काय तिथं आलो, तिथं प्लॉट ती बघितला. आता म्हणलं काय एक नंबर नियोजन लागलंय म्हणलं. हे प्लॉट तर काय जबरदस्त होता. एका तळावर 20 एकर आहे म्हणल्यावर तर काय नियोजन एक नंबर शेतकऱ्यानं केलं. तिथनं आता प्लॉट ती बघितला, चला म्हणलं जावं म्हणलं घराकडे. आता तिथनं लागलो हायवेला लागल्यावर शेड म्हणलं कुठं तर जेवणाचं नियोजन करावं लागतंय, मासं घेऊ म्हणलं. मग तिथं थांबलो, रस्त्याकडला वासं ऐकणारी होती, त्यांच्यापाशी थांबलो. मासं ती घ्यावं म्हणलं, मासं घेऊन आलो पाटील राज हॉटेल टेंभुर्णी बस आहे. तिथं आलो, तिथं जेवण ती केलं, आणि जात म्हणलं आता गाडी तेवढी वॉशिंगला घेऊन जायची म्हणलं, जरा गाडी घाण झालती चांगलीच. गाडी ती धुतली आणि चला म्हणलं जावं आता घराकडं. तर व्हिडिओ कसा वाटला भावांनो, नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि फॉलो तेवढं करा.